तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज सकाळी छान रेडी होऊन मी आणि वेदांश आम्ही चाललो होतो बोईसर स्टेशनला. कारण आज आम्हाला जायचं होतं वसईला माझी मावशी राहते आणि वेदांशची इशू दिदी. सो मग आम्ही पटकन स्टेशनला आलो, तिकीट्स काढले आणि मग थोड्या वेळाने आमची इथे ट्रेन आली. ट्रेनमध्ये चढलो, आम्हाला बसायला सीटसुद्धा भेटली आणि मग आम्ही नंतर पोचलो वसई स्टेशनला. वसई स्टेशनला आल्यानंतर आम्ही स्टेअर्सवर चढायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग आम्ही स्टेशनला खाली उतरलो आणि बस डेपोच्या इथे आलो. मग त्याच्यानंतर चला मी निघालो रिक्षा स्टँडकडे जाण्यासाठी. आणि मग मला रिक्षासुद्धा भेटली भंडारवाड्यात जाण्यासाठी. रिक्षात बसून घेतलं आणि मग आम्ही रिक्षात बसल्यानंतर पोचलो. आणि पोचल्यानंतर जिजीकडे जसं पोचलो ना आम्ही, तसं जिन्यावरून जसं इशूने आवाज ऐकला वेदांचा, तशी धावत आली होती वेदू करत. आणि मग तिने वेदूला मध्ये घरात घेतलं आणि घरात आल्या हातपायी न धुता वेदांश आणि इशूचं इथे खेळणं चालू झालं होतं. मग त्यांचं खेळणं होताच त्यांना जेवण भरवून घेतलं, जेवलो, आवरलो आणि मग आम्ही निघालो होतो हॉस्पिटलला जायला. हॉस्पिटलला का तर माझी जी ताई आहे ना, ती आता रिसेंटली हॉस्पिटलमध्ये जॉबला लागली आणि तिची शिफ्ट चेंज होती, त्यामुळे ती घरी नव्हती आणि तिला मला भेटायचं होतं. सो मग आम्ही निघालो, रिक्षा पकडली आणि ताईकडे तिच्या ऑफिसला जायला निघालो. पुन्हा आम्ही इकडे एक ऑटो चेंज केली. त्याच्यानंतर आम्ही ते हॉस्पिटलला पोचलो होतो. खूप मोठं हॉस्पिटल आहे वसईच्या, ऑलमोस्ट सर्व लोकांना माहिती असेल ते हॉस्पिटल. त्या हॉस्पिटलला आम्ही गेलो. त्याच्यानंतर इथे हॉस्पिटलमध्ये पोचल्यासुद्धा वेदांश आणि इशूचं बेंचेसवर खेळणं चालू होतं. मग त्याच्यानंतर मग ताईसुद्धा आली. मग ताईला भेटून घेतलं, बोलणं वगैरे झालं आणि पुन्हा आम्ही निघालो आणि रिक्षा पकडली. आणि मग मी इथे पोचली होती वसई स्टेशनला, का तर मला पुन्हा बोईसरला रिटर्न जायचं होतं. स्टेशनला पोचल्या वेदांशने सॉफ्टीचं शॉप पाहिलं. मग त्याने पहिले माझ्याकडे सॉफ्टी घेऊन मागितली. सॉफ्टी घेतल्यानंतर पुन्हा आम्ही पुढे आलो, तर त्याला फ्रेंच फ्राईज हवे होते. मग फ्रेंच फ्राईज घेतले. त्याच्यानंतर माझ्यासाठी मँगो ज्यूस घेतला, तो पिला आणि मग पुन्हा आम्ही स्टेशनला आलो. स्टेशनवर विरारसाठी ट्रेन पकडली आणि निघालो. मग विरारवर मी पुन्हा बोईसर ट्रेन पकडली आणि ती मी बोईसरला पोचली होती. बोईसरला पोचल्यानंतर स्टेशनला येऊन फटफट आम्ही खाली उतरलो. त्याच्यानंतर सर्वात पहिले आम्ही गेलो होतो हरमन टीमध्ये आणि वेदांशने ऑर्डर केली होती कोल्ड कॉफी. सेम मी पण कोल्ड कॉफीच ऑर्डर केली होती. मग ऑर्डर केल्यानंतर मी असं बसलो होतो आणि मग इथे आमची कोल्ड कॉफी आली आणि वेदांशनी फर्स्ट ट्रिप घेतली. फर्स्ट टाईम वेदांश कोल्ड कॉफी पित होता. त्याच्यानंतर कॉफी पिल्यानंतर वगैरे मग आम्ही निघालो. रिक्षा पकडली परणाईसाठी आणि रिक्षात बसून घेतलं. रिक्षात बसल्यानंतर पाहतो तर काय, दादांनी पेट्रोल पंपला गाडी थांबवली, का तर त्यांना CNG भरायचं होतं म्हणून. पुन्हा तिकडे 10-15 मिनटं वेट केल्यानंतर मग आम्ही लगेच घरी आलो. घरी आल्यानंतर पुन्हा आम्हाला जायचं होतं उच्चईला मसाला दळण्यासाठी. तर मग पटपट आम्ही सामान आमचं कारमध्ये भरलं, कार घेऊन निघालो आणि आम्ही ते उच्चईला पोचलो होतो. इथे खूप मोठी गिरण आहे, तिथे मसाले, हळद हे सर्व दळलं जातं आणि मी नेहमी इथेच येते. सो मग आम्ही आलो, आमचं सामान त्यांनी आम्हाला वजन वगैरे सर्व करून दाखवलं आणि मग इथं आम्ही बसलो होतो. मसाला वगैरे दळून झाला आणि संध्याकाळी माझ्यासोबत झाला एक कांड, जो माझ्यासोबत नेहमी होतो. माझी तब्येत थोडी खराब झाली होती, सो आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो. सलाईन्स, इंजेक्शन वगैरे सर्व झालं आणि मग आम्ही पुन्हा निघालो घरी यायला. आणि घरी आल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की रव्याची पेजच प्यायचे. सो मग पेज पिऊन घेतली आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.